सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो. आजच्या भागामध्ये आता इकडे जी उर्मिला आहे ती विक्रांतवर खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते, विक्रांत मी आता हे बघ, मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे की मी आई होणार नाहीये. तू काही खोटं का बोलतोय रे? मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक का करतोय तू? असं म्हणत असते. तर आता लगेच इकडे जी हे असतो विक्रांत, तो म्हणतो की तुला काही कळतं का ग? हे बघ, मी हे घर विकून टाकलेलं आहे. हे घर आता आपलं नाही राहिलं, कारण की आता ते कधी घर मागतील आणि आपण द्यायचं का? मी घर, फॅक्टरी सगळं विकून टाकलेलं आहे. त्यामुळे आता काळजी करायचं काही काम नाही. आपण लांब कुठेतरी जाऊ देशात आणि मस्त तिकडे एन्जॉय करू. एन्जॉय लाईफ करू असं म्हणत असतो. उर्मिला म्हणते, तुला काही डोकं आहे का विक्रांत? तू काय वागतोय तुला कळतंय का? तू खरंच खूप चुकीचं वागतोय. मला खरंच हे आवडलेलं नाही आहे विक्रांत तुझं, असं म्हणते. तर विक्रांत म्हणतो की काय आवडतं मग तुला उर्मिला? तुला काय कळतं ग? तुला काही माहिती नाही आहे, तू गप्प बस. तर आता उर्मिला बाहेर येते, विक्रांतसोबत भांडत असते. तेवढ्यात ती म्हणत असते की मी सगळ्यांना सांगणार आहे मी आई नाही होणार. हे नाटक वास करणार आहे मी आता, असं म्हणत असते. तेवढ्यात तिथे रत्नाकाकी हे ऐकतात. रत्नाकाकी म्हणतात, काय झालं? रत्नाकाकी त्यांच्यासमोर तिथे उभा असतात. दोघे पण आता पूर्ण घाबरतात. तर इकडे आता जी राणी आहे ती आता अभ्यास करत असते. ती आता तिचा अभ्यास चालू असतो आणि रात्री रात्री जागून ती अभ्यास करते. तिला झोप येत असते, पण तिची केस ती पाठीमागं बांधते. म्हणते की आता झोपायचं नाही राणी. आता तिची स्वतःच तोंड धुते आणि म्हणते की काही झालं तरी मी अभ्यास करणार आहे. मी झोपणार नाही आहे, कारण की मला काहीतरी होऊन दाखवायचे. मला इंद्र सरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला वकील व्हायचं आहे, असं राणी म्हणत असते. आणि आता ती रात्रभर जागते आणि अभ्यास करत राहते. आणि तिला विक्रांत विरुद्ध कोर्टामध्ये केस लढायची असते. त्यामुळे ती म्हणते की मला आता लवकरच वकील व्हावं लागणार आहे हे सगळं करण्यासाठी, असं म्हणत असते. तर इकडे आता उर्मिला आणि त्यांना रत्नाकाकी विचारतात, काय झालंय तुमच्या दोघांचं? काय झालंय उर्मिला? अशी चिडचिड का करते तू? असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.